विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक. व्हेन ए डायइलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं जर आपण बघितलात तर हा डायइलेक्ट्रिक आपण दाखवलेला आहे आणि तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. आता हे जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे हा पॉझिटिव्ह इकडच्या प्लेटला दिलेला आहे आणि हा निगेटिव्ह इकडं आहे आणि याची डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती आपण इथे दाखवू शकतो. ती कशी आहे बघा, तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. आणि मग असा जर आपण डायइलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलात तर हा जो डायइलेक्ट्रिक आहे याच्यामधले जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत ते डिस्प्लेस होतात, म्हणजेच ते आपली जागा सोडतात. असं म्हणतो, जागा ॲक्च्युली सोडत नाहीत पण ते डिस्प्लेस देअर पोझिशन्स, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत इन द डायरेक्शन ऑफ फील्डमध्ये येतात आणि निगेटिव्ह हे जे आहेत हे अपोजिट टू द फील्ड येतात. आणि मग यांची जी डिस्प्लेसमेंट आहे ही लेस दॅन दॅट ॲटॉमिक डायमीटर असते. आता इथं जर बघितलात तर यांची अलाइनमेंट होते असं आपण म्हणतो, दॅट इज विदिन द ॲटम. आता ॲटममध्ये काय असतं, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. पॉझिटिव्ह चार्जेस हे न्यूक्लियसमध्ये असतात, दॅट इज ड्यू टू द प्रोटॉन, आणि निगेटिव्ह चार्जेस हे ड्यू टू द इलेक्ट्रॉन असतात. आणि मग हे जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत हे डिस्प्लेस होतात. पॉझिटिव्ह चार्ज टुवर्ड्स वॉट दी निगेटिव्ह प्लेट, म्हणजेच इन द डायरेक्शन ऑफ फील्ड, आणि निगेटिव्ह चार्जेस टुवर्ड्स वॉट पॉझिटिव्ह, दॅट इज अपोजिट टू दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अलाइनमेंट ऑफ दी डायपोल देर इज अन ॲपॅरंट शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द राईट. म्हणजे इथं जर बघितलात तर हे जे आहे ह्या डायइलेक्ट्रिकमध्ये असं एक फील्ड तयार होतं, दॅट इज कॉल्ड वॉट, हे पोलरायझेशन फील्ड दाखवलेलं आहे. तर ॲपॅरंट शीट आपण म्हणतो, याच्यामध्ये ॲपॅरंट मुवमेंट म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्ज टुवर्ड्स वॉट दी निगेटिव्ह, म्हणजेच इन द डायरेक्शन ऑफ फील्ड, आणि दुसऱ्या बाजूला काय येतात तर निगेटिव्ह चार्जेस अपोजिट टू दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येतात. म्हणजेच हे जे E0 आहे दॅट इज द पोलरायझेशन फील्ड आहे, आणि हे जे पोलरायझेशन फील्ड आहे हे या डायइलेक्ट्रिकमध्ये तयार झालेल्या चार्जेसमुळं येतं. आणि मग इथं याची डायरेक्शन बघितला तर इट इज अपोजिट टू दॅट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि याचप्रमाणे जर आपण पूर्णपणे याचा अभ्यास करायचा ठरवलात तर इथे हे जे ई डॅश आहे, ॲक्च्युली होतं काय तर हे जे ई डॅश आहे, ई डॅश इज नथिंग बट वॉट दी इलेक्ट्रिक फील्ड आफ्टर द पोलरायझेशन ऑफ दॅट डायइलेक्ट्रिक. म्हणजे हा जो डायइलेक्ट्रिक आहे तो स्वतःचं फील्ड याच्यामध्ये तयार झालं की हा जो ई डॅश आहे तो ई डॅश दॅट इज द पोलरायझेशन फील्ड म्हणतो आपण त्याला. आणि ह्या पोलरायझेशन फील्डमुळं आणि हा जो आहे हे लेस दॅन दॅट ऑफ एक्सटर्नल फील्ड असतं. म्हणजे हे ई डॅश इट इज लेस दॅन ई, आणि अशा प्रकारे ई डॅश जर हा ईपेक्षा कमी असेल तर देर विल बी वॉट ए रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए पोलरायझेशन ऑफ चार्ज. म्हणजेच ॲज अ रिझल्ट ऑफ अलाइनमेंट देर इज अन ॲपरंट शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द राईट, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द राईट अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन द लेफ्ट साईड ऑफ द डायइलेक्ट्रिक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच इथं जर आपण बघितलात तर काय दिसतं आपल्याला, तर इथे हा E0 बी द पोलरायझेशन फील्ड, म्हणजे इथं आपण दाखवलं हे पोलरायझेशन फील्ड आहे. त्याचबरोबर हे ई एक्सटर्नल फील्ड आहे. आणि मग इन मॅग्निट्यूड घ्यायला गेला दॅट इज ई डॅश द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड बाय ॲडिशन ऑफ वॉट दी डायइलेक्ट्रिक बिटवीन द टू प्लेट्स असं म्हटलेलं आहे. दॅट इज ॲज शोन इन द फिगर ABC, that magnitude of that electric field E dash is equal to E minus E0, that is what it is the vector sum of the applied field. आणि मग ग्रेटर द अप्लाइड फील्ड असेल, जास्त असेल तर ग्रेटर विल बी द डिग्री ऑफ अलाइनमेंट असते, दॅट इज ग्रेटर द पोलरायझेशन फील्ड. द डायपोल मोमेंट डिसअपियर्स, म्हणजे निघून जाऊ शकतं केव्हा, जेव्हा आपण हे जर इलेक्ट्रिक फील्ड काढून टाकलात तर इलेक्ट्रिक फील्ड काढून टाकलं की ह्या जे डायपोल तयार झालेले आहेत ते डिसअपियर होतात. ओके, तर अशा प्रकारे रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड हे आपण बघितलेलं आहे.
आता याच्या पुढचं आहे दॅट इज कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर म्हणजे काय, कॅपॅसिटर किंवा ज्याला आपण कॅपॅसिटन्स असंही म्हणतो, तर कॅपॅसिटरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर कॅपॅसिटर अँड इट्स कॅपॅसिटन्स असं बघणार आहोत. कॅपॅसिटर म्हणजे काय, तर कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस दॅट स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इट इज ए पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस with two terminals. The effect of capacitor is known as a capacitor. आता हा जर बघायला गेलात तर हा कॅपॅसिटर कसा असतो, तर इथे एक प्लेट 1 आणि प्लेट 2 दाखवलेली आहे. त्याला दिलेला चार्ज प्लस क्यू आणि मायनस क्यू असा आहे. प्लेट 1 वरती V1 इतकं पोटेन्शियल आहे, प्लेट 2 वरती V2 इतकं पोटेन्शियल आहे. म्हणजे हे जे दोन कंडक्टर आहेत, कंडक्टर ॲक्च्युली इट इज कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2, दीज आर द युनिफॉर्म मेटॅलिक प्लेट्स आहेत. त्या एकाला चार्ज प्लस क्यू आणि दुसऱ्यावरती काय म्हटलं मायनस क्यू आहे. या दोघांमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे दॅट इज V1 मायनस V2 असं म्हटलेलं आहे. द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द देम इज प्रपोर्शनल टू द चार्ज. म्हणजे हा जो V आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चार्ज असतो. ॲज द वर्क डन इज वॉट प्रपोर्शनल टू द चार्ज. हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. दॅट इज V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. आणि हे जर आपण असं घेतलात तर हा जो रेशो आहे दॅट इज Q अपॉन V हा कॉन्स्टंट असतो. आणि Q अपॉन V हा कॉन्स्टंट दाखवला जातो C न. दॅट C इज इक्वल टू Q अपॉन V. दॅट द कॉन्स्टंट C इज कॉल्ड कॅपॅसिटन्स which depends upon the size, shape and the separation between the two conductors. म्हणजे काय, हे जे दोन कंडक्टर्स आहेत यांची साईज काय आहे, त्याचबरोबर यांच्यामधलं सेपरेशन किती आहे, यांचे शेप काय आहेत. म्हणजे शेप याचा अर्थ असा आहे की इफ इट इज अ प्लेट किंवा इफ इट इज अ सिलेंडर और इफ इट इज अ डिस्क असे असू शकतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर असतात आणि त्या शेपप्रमाणे त्याची कॅपॅसिटी अवलंबून असते किंवा कॅपॅसिटन्स हा अवलंबून असतो. दॅट इज C इज इक्वल टू Q अपॉन V. म्हणजे इथं जर ढोबळमानाने आपण याची डेफिनेशन करायला गेलात तर कॅपॅसिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ चार्ज टू पोटेन्शियल गिवन टू दॅट प्लेट, दॅट इज कॉल्ड कॅपॅसिटर. आता बऱ्याचदा ही डेफिनेशन जी आहे ही बुकमध्ये दिलेली नाही, त्यामुळं तुम्ही काय करू शकताय, तर ॲबिलिटी टू स्टोअर द चार्ज दॅट इज कॉल्ड वॉट ए कॅपॅसिटर असंही आपण यापूर्वी सांगितलेलं आहे. आत्तासुद्धा जर तुम्ही घेतलात तर C इज इक्वल टू Q बाय V म्हणजेच कॅपॅसिटी ऑफ दी कंडक्टर किंवा दॅट प्लेट किंवा कॅपॅसिटर इज इक्वल टू द रेशो ऑफ चार्ज टू द पोटेन्शियल गिवन टू वॉट दी कॅपॅसिटर. द SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. फॅरेड इट इज अ नेम ऑफ ए सायंटिस्ट. त्यामुळे फुल फॉर्ममध्ये लिहायला गेलात तर हा F काय होतो, स्मॉल होतो, लक्षात ठेवायचा. जर हा सिम्बॉलिकली दिला तर कॅपिटल F असं म्हणतो आपण. याचे डायमेन्शन्स आहेत m⁻⁻1, l⁻⁻2, t⁻⁴ आणि a⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ वॉट कॅपॅसिटन्स. आता हा जो फॅरेड आहे तो आपण डिफाईन करू शकतो दॅट इज 1 फॅरेड. कॅपॅसिटी ऑफ ए कंडक्टर इज सेड टू बी 1 फॅरेड किंवा if the charge given to the conductor is 1 coulomb increases its potential by 1 volt, that is 1 farad. तर इथं डेफिनेशन सुद्धा बऱ्याचदा विचारली जाऊ शकते. आता याच्यामध्ये फॅरेड जे आहे ते लार्जर युनिट आहे. मग याची स्मॉलर युनिट काय काय आहे, तर मायक्रो फॅरेड असतं, मिली फॅरेड असतं, नॅनो फॅरेड आहे, त्याचबरोबर पिको फॅरेड आहे. जर तुम्ही मिली फॅरेड घेतलात 1 स्मॉल m इंटू F दॅट इज इक्वल टू 10⁻³ फॅरेड. 1 मायक्रो फॅरेड घेतलात तर नॉर्मली मायक्रो फॅरेड बऱ्याचदा वापरलं जातं 10⁻⁶ फॅरेड. त्याचबरोबर नॅनो फॅरेड जर घेतलात, 1 नॅनो फॅरेड जर घेतलात तर 10⁻⁹ फॅरेड. पिको फॅरेड घेतलात तर 10⁻12 फॅरेड इतकं येतं. म्हणजेच हे फॅरेड इट इज द SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स आहे. फॅरेड हे लार्जर युनिट आहे म्हणून बऱ्याचदा ही स्मॉलर युनिट इथे वापरली जातात. आता व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर.
प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटरमध्ये काय आहे, दॅट इज टू अंडरस्टँड वॉट द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर वी हॅव टू कन्सिडर ए मेटल प्लेट. आता ही जी मेटल प्लेट आहे ती आपल्याला इथं कन्सिडर करायची आहे. कशी असते मेटल प्लेट, तरी आपण अशी दाखवू शकतो. समजा ही मेटल प्लेट P1 आहे, याला दिलेला चार्ज किती आहे, तर तो Q इतका असेल. म्हणजे याला दिलेला चार्ज हा Q इतका आहे. आणि मग ही जी प्लेट आहे त्याला दिलेला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, चार्ज गिव्हन इज Q, आणि हा चार्ज दिलेला आहे, त्यामुळं त्या प्लेटचं जे पोटेन्शियल आहे इट इज इन्क्रीजेस, दॅट इज टू V. आणि मग याच्यावरून आपण ही कॅपॅसिटी जर घेतलात तर मग अशा आपण बघितलं काय, तर C इज इक्वल टू Q बाय V. इन्स्टेड ऑफ C प्लेट P1 घेतलेला आहे, त्यामुळे मी इथं काय म्हणतो, याला C1 असं म्हणतो. दॅट C1 इज इक्वल टू Q अपॉन V, अँड दॅट इज वॉट द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटरमधला छोटासा भाग आहे. तर इथे ही जी प्लेट दिलेली आहे ती युनिफॉर्म प्लेट आहे. याला दिलेला चार्ज आपण इथे प्लस Q असं म्हटलेलं आहे. आणि मग याच्यावरून ही कॅपॅसिटी ऑफ दॅट कंडक्टर किंवा दॅट प्लेट इट इज इक्वल टू Q अपॉन V. आता प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये काय करायचं आपल्याला, समजा आपण एखादी प्लेट दुसरी ही जर आपण याच्या शेजारी घेतलीत, म्हणजेच ए इन्सुलेटेड मेटल प्लेट P2 ही जर या P1च्या जवळ नेलीत तर काय घडतं, तर इथं आपण बघतो की याच्या आतल्या बाजूला जो चार्ज येतो तो निगेटिव्ह येतो, आणि या बाजूला काय येतो, हा पॉझिटिव्ह चार्ज येतो या बाजूला. आता हा जो आत जो चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज इट इज बाउंड विथ द चार्ज ऑन द प्लेट वॉट P1, आणि इकडचा जो आहे पॉझिटिव्ह चार्ज ऑन द प्लेट P2 हा फ्री असतो ॲक्च्युली. आता हा जो चार्ज हा महत्त्वाचा आहे, कुठला, निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो फ्री आहे आणि हा आपल्याला काढून टाकता येतो. म्हणजेच याला जर आपण ही प्लेट P2 बाहेरच्या बाजूला जर अर्थ कनेक्टेड केली तर या बाजूला जो असलेला पॉझिटिव्ह चार्ज आहे कुठला, प्लेट P2वरचा, तो निघून जाईल. दॅट इज इट इज गोज टू दी अर्थ. आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय करेल, तो आतल्या बाजूला बाउंड विथ द P1 असेल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इफ V1 इज द पोटेन्शियल ऑफ प्लेट P2 ड्यू टू ए चार्ज मायनस Q, म्हणजे ह्या मायनस Q इतका चार्ज जर आपण याच्यावरती कन्सिडर केला तर या प्लेट P2 वरती असलेलं जे पोटेन्शियल आहे ते V1 इतकं आहे असं आपण म्हटलं. आणि मग आपण असं म्हणणार आहोत की हा जो V1 आहे तर या V1 मुळं याच्यावरती असलेलं जे पोटेन्शियल आहे दॅट इज V असं म्हणतो आपण. आणि मग या दोन्हींच्या मधलं जे काय पोटेन्शियल आहे ते टोटल पोटेन्शियल किती होऊ शकतं, दॅट इज इट इज अल्जेब्राइक सम प्लस V मायनस V1. म्हणजेच ही जी प्लेट आहे इथं आणल्यामुळं आणि ही अर्थ केल्यामुळे याच्यामध्ये जे पोटेन्शियल होतं ते इन्स्टेड ऑफ V, म्हणजे इथं आपण सुरुवातीला कन्सिडर केलेलं दॅट इज V मायनस V1 इतकं येतं. आणि मग कॅपॅसिटी ऑफ धिस कॉम्बिनेशन असं काय म्हणतो आपण, हे दॅट इज C2 दॅट इज इक्वल टू वॉट, Q डिवायडेड बाय V मायनस V1. आता इथं जर बघितलात तर C1 दॅट इज इक्वल टू वॉट, Q अपॉन V. C2 बघितलात तर इट इज Q अपॉन V मायनस V1. ही दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केलीत तर हा Q इथं जसा आहे तसाच इथंही आहे. हा डिनॉमिनेटर इथं V आहे, इथं काय बघा तो V मायनस V1 आहे. याचा अर्थ इथला हा डिनॉमिनेटर कमी आहे. याचाच अर्थ काय होतो, तर C2 इज ग्रेटर दॅन C1. म्हणजेच कॅपॅसिटी ऑफ दॅट प्लेट इन्क्रीज होते. आणि मग हे जे काय आहे दॅट इज टू डिक्रीज द potential and to increase the capacity, that is what the capacity of metal plate P1 is increased by placing an identical earth connected metal plate P2 near it. Such an arrangement म्हणजे अशा प्रकारची जी अरेंजमेंट केली, प्लेट P1च्या शेजारी काय केली आपण, प्लेट P2 घेतलेली आहे आणि ती अर्थ कनेक्टेड केलेली आहे. आणि अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे यालाच आपण
कॅपॅसिटर दॅट इज प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर म्हणतो. सच अन अरेंजमेंट इज कॉल्ड व्हॉट? ए कॅपॅसिटर. आता इथे जर बघितला तर हा सिम्बॉल आपण नेहमी अशा प्रकारचा वापरतो, दोन पॅरल लाईन्स आणि इकडून याला आपण कॅपॅसिटर असं म्हणतो. आता बऱ्याचदा काय होतं की या ज्या आहेत ह्या दोन प्लेट तर पॅरल दाखवलेले आहेत, म्हणून अशा प्रकारचा जो कॅपॅसिटर असतो याला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. इन्स्टेड ऑफ दिस, जर आपण स्फेरिकल प्लेट घेतल्यात तर त्याला आपण म्हणतो की स्फेरिकल कॅपॅसिटर. जर आपण सिलेंड्रिकल प्लेट्स घेतलेत तर त्याच्यामुळे जो तयार होतो त्याला आपण सिलेंड्रिकल कॅपॅसिटर म्हणतो. दॅट इज दी कॅपॅसिटर्स डिपेंडिंग ऑन ऑर बेस्ड ऑन द शेप ऑफ दी कंडक्टर्स. म्हणजेच कंडक्टरचा जो काही शेप आहे त्याच्यावरती टाईप्स ऑफ कॅपॅसिटर अवलंबून असतात. म्हणजे तो शेप जर प्लेट असेल आणि पॅरल असेल तर इट इज पॅरल प्लेट. तोच शेप जर स्पेरिकल असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्पेरिकल कॅपॅसिटर. आणि तोच जर सिलेंड्रिकल प्लेट्स असतील तर त्याला आपण सिलेंड्रिकल कॅपॅसिटर म्हणतो. ठीक आहे. पुढच्या वेळी आपण कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स बघणार आहोत.